गुड इव्हनिंग स्टुडंट्स. तर आज आपण मॅथ्स मधला म्हणजे गणितातला दुसरा लेसन पाहणार आहोत. त्या लेसनचं नाव आहे समांतर रेषा व छेदिका. समांतर रेषा म्हणजे काय आणि छेदिका म्हणजे काय हे आज आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. तर सर्वप्रथम समांतर रेषा कशाला बोलायचं ते आपण जाणून घेऊया आणि त्यानंतर छेदिका कशाला बोलायचं ते देखील जाणून घेऊया. तर सुरुवातीला आपण बघूया समांतर रेषा कशाला बोलायचं. तर इकडे एक प्रतल मी काढलेले आहे. प्रतल म्हणजे आयताकृती आकार, ज्याला आपण आयताकृती किंवा चौकोनाकृती आकार, त्याला आपण प्रतल असं म्हणतो. ठीक आहे. तर त्या प्रतलामध्ये आपण दोन रेषा अशा काढतो ज्यामुळे त्या रेषा एकमेकांना कधीच छेदत नाहीत. म्हणजे जसं की एक मी निळ्या रंगाने तिथे रेषा काढलेली आहे. रेष कशाला म्हणायचं तर त्याच्या दोन्ही टोकाला एरो असतं म्हणजे बाण असतं. ती दोन्ही साईडनं अमर्यादित वाढते, त्याला बोललं जातं रेष. मग याला समांतर रेष म्हणजे काय? समान अंतरावर काही ठराविक अंतर सोडून आपण जी दुसरी रेष काढतो त्याला आपण समांतर रेषा म्हणतो. जसं की ही एक जी रेष काढली आहे त्या रेषेचं मी नाव दिलं एल. मग याच रेषेला एक ठराविक अंतर सोडून दुसरी निळ्या रंगाचीच रेषा काढली, ती पण अशीच आहे की ज्याच्याकडे दोन बाणाचे टोक आहेत आणि ती दोन्ही दिशेला अमर्यादितपणे वाढू शकते. मग या रेषेचं आपण नाव देऊया एम. म्हणजे पहिली रेषा आपली आहे एल आणि दुसरी रेषा आहे एम. तर या दोन रेषांना आपण समांतर रेषा असं म्हणतो. का समांतर रेषा? कारण की यांच्यामधलं अंतर हे फिक्स आहे, ठराविक अंतर आहे. दोघांमध्ये जे अंतर जे आहे ते ठराविक आहे, म्हणून याला समांतर रेषा असं म्हणतात. मग आता छेदिका म्हणजे काय? तर या दोन रेषांना विभागणारी म्हणजे विभागून जाणारी एक तिसरी रेषा, जी या दोघांना समांतर नाही पण ही दोघांना कट करते. जसं मी हिरव्या रंगाने एक तिसरी रेष काढलीये जी रेषा एल आणि रेषा एम ला विभागते. मग त्या रेषेचं मी नाव दिलं एक्स. म्हणजे इथे मी तीन रेषा काढलेल्या आहेत. पहिली रेष म्हणजे रेषा एल, दुसरी रेष जी ज्याला समांतर होती ती दुसरी एम, आणि ह्या दोन्ही रेषांना विभागून जाणारी तिसरी रेषा जी हिरव्या रंगाने काढली त्याला आपण म्हणतो एक्स असं नाव दिलं. तर या रेषेमुळे समांतर रेषांचे दोन तुकडे होतात आणि दोन तुकडे झाल्यानंतर या समांतर रेषांवर एकूण चार 4+4 असे टोटल 8 कोन तयार होतात. तर आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम की समांतर रेषा म्हणजे काय, दुसरं छेदिका म्हणजे काय आणि समांतर रेषा आणि छेदिका यांचं एकंदरीत, समांतर रेषा आणि छेदिका यांचं एकूण मिळून किती कोन तयार होतात. तर याच्यापासून संगत कोन तयार होणार आहेत, अंतर कोन तयार होणार आहेत, व्युत्क्रम कोन तयार होणार आहेत आणि त्याच्यानंतर या तीन कोनांवर आधारित आपण सराव संच 2.1 मधील काही उदाहरण सोडवणार आहोत. ठीक आहे. तर मग अशा प्रकारे कोन कसे तयार होतात, जसं की मी इथे नारंगी रंगाने कोणाचं चिन्ह दाखवलेलं आहे, त्याला मी कोन 1 असं नाव देतो. मग हे जे दोन कोन आहेत म्हणजे एकाच रेषेवर, रेषेच्या वरच्या बाजूला, रेषा एल च्या वरच्या बाजूला आणि रेषा एम च्या वरच्या बाजूला एक अंकाने जे दाखवलेले कोन आहेत त्याला संगत कोन म्हणतात. मग रेषा एल च्या डावीकडे आणि उजवीकडे, म्हणजे आता मी दुसरा जो कोन दाखवलाय तो रेषा एल च्या खाली आणि रेषा एल एम च्या खाली दुसरा संगत कोन दाखवलाय. म्हणजे हे दोन हा कोन रेषा एल च्या खाली तयार झालेला आहे, दोन हा कोन रेषा एम च्या खाली तयार झालेला आहे, याला आपण संगत कोन असं म्हणतो. मग 3 हा कोन जो असेल तो रेषा एम च्या डावीकडे, म्हणजे जी आपण हिरवी रेषा काढलेली आहे त्याच्या डावीकडे 3 ही रेषा, पण ती त्याच्या डावीकडे 3 या अंकाने आपण जो कोन दाखवलेला आहे तो रेषा एल च्या खालीच आहे, म्हणजे खालच्या बाजूला आहे, रेषा एम च्या खालच्या बाजूला आहे आणि रेषा
एलच्या वरच्या बाजूला जो आपण 4 नंबरचा कोन दाखवलाय, म्हणजे वरचे 1 2 3 4 कोन आणि रेषा एम सोबत तयार झालेले 1 2 3 4 कोन असे एकंदरीत मिळून छेदिकेमुळे 8 कोन तयार होतात. मग समांतर रेषा आणि छेदिका जेव्हा आपण शिकतो त्यावेळेस आपण एकूण 8 कोनांबद्दल शिकतो. मग ते 8 कोन कशा प्रकारे एकमेकांशी निगडीत असतात ते आपण या पाठात पाहणार आहोत. आता आपण पुढे जाऊया. जरा आठवूया की आपण मागच्या इयत्तेत काय शिकलो होतो. म्हणजे इयत्ता 7वी मध्ये आपण समांतर रेषा कशाला बोलतो, छेदिका कशाला बोलतो, छेदणाऱ्या रेषा कशा होत्या, याचं थोडीशी उजळणी करूया. मग समांतर रेषा ज्याला इंग्लिशमध्ये रेषा म्हणजे लाईन्स. एक रेष असेल तर लाईन, अनेक रेषा असतील तर लाईन्स. पॅरलल या शब्दाचा अर्थ होतो समांतर. म्हणजे याला इंग्लिशमध्ये पॅरलल लाईन्स असं म्हणतात. एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना आपण समांतर रेषा असे म्हणतो. म्हणजे इकडे बघा आकृती तुमच्या समोर आहे डावीकडे उजवीकडे. इथे एक प्रतल काढलेलं आहे. प्रतल म्हणजे काय? तर प्रतल म्हणजे आयताकृती किंवा चौरसाकृती चौकट. त्या चौकटीच्या आतमध्ये आपण रेषा दाखवलेल्या आहेत. जसं की रेषा एल दाखवलेली आहे आणि रेषा एम दाखवलेली आहे. म्हणजे दोन्हीकडे अमर्यादितपणे वाढणाऱ्या बिंदूच्या संचाला आपण रेष असे म्हणतो. म्हणजे दोन्ही दिशेला अमर्यादितपणे वाढतच जातील, ज्याचा कुठेच खंड होत नाही, अशा गोष्टीला, अशा रेषा, अशा आकृतीला आपण काय म्हणतो? रेषा असे म्हणतो. आता समांतर का? तर एल रेषा आणि एम रेषा ह्या कधीच एकमेकांना छेदणार नाहीत. किती पण अमर्यादितपणे जर आपण त्याला वाढवलं तरी त्या एकमेकांना परस्परांना कधीच छेदत नाही. म्हणून यांना समांतर रेषा असं म्हणतात. मग हे समांतर रेषा लिहिण्याची एक पद्धत आहे, त्याला आपण नोटेशन बोलतो. म्हणजे लिहिण्याची एक पद्धत आहे, लेखन पद्धत आहे. तर त्याला कसं लिहायचं ते गणितामध्ये? तर रेषा एल व रेषा एम या जर समांतर आहेत असं आपल्याला लिहायचंय गणितीय भाषेमध्ये, तर आपण लिहितो कसं? हे गणितात रेषा एल आणि दोन उभ्या रेषा ज्या की समांतर दिसतात, रेषा एल समांतर रेषा एम असे लिहितात. रेषा एल समांतर रेषा एम असं लिहितात. म्हणजे इथे तुम्हाला मी दाखवू शकतो की हे जे चिन्ह आहे आपल्याकडं इथे दिसतंय, या चिन्हाला समांतर म्हणून नोटेशन म्हणजे लेखनामध्ये लिहिलं जातं, ज्याला मी चौरस करून दाखवलेलं आहे. म्हणजे जर आपल्याला असं सांगायचं की रेषा एल समांतर रेषा एम आहे, तर समांतर हा शब्द न वापरता त्या ठिकाणी आपण दोन उभ्या रेषा वापरतो. जसं मी इथे तुम्हाला दाखवलंय. या ठिकाणी आपण पाहू शकतो की ह्या ज्या दोन रेषा आपण मारलेल्या आहेत याला समांतर असं संबोधित केलं जातं. म्हणजे रेषा एल आणि दोन उभ्या रेषा आपण ज्या काढतो त्याला आपण समांतर असे संबोधित करतो. इथपर्यंत आपण जे शिकलोय ते मागच्या इयत्तेत शिकलेला घटक होता. पण यापुढे आपण समांतर रेषा आणि छेदिका याच्यामुळे कोणती गोष्ट मिळणार आहे ते जाणून घेणार आहोत. पर्यंत समजलं असेल तर आपण पुढे जाऊया. तर सर्वप्रथम छेदिका म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला आपण ट्रान्सव्हर्सल असे म्हणतो. छेदिका आणि छेदिकेमुळे तयार होणारे कोन. छेदिका म्हणजेच ट्रान्सव्हर्सल आणि त्या छेदिकेमुळे तयार होणारे कोन काय आहेत हे आपण शिकणार आहोत. तर त्याची व्याख्या पहिली आपण पाहूया. छेदिका म्हणजे काय किंवा छेदिका कशाला म्हणायचं? जर एखादी रेषा, बघा त्याची व्याख्या अशी आहे, जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका असे म्हणतात. म्हणजे काय? तर दोन रेषांना एक रेषा दोन भिन्न बिंदू छेदत असेल, जसं की मी आकृतीत सांगतो तुम्हाला. इथे एक ऑरेंज कलरची एक रेषा काढलेली आहे आणि ग्रीन कलरची एक रेषा काढलेली आहे. म्हणजे नारंगी रंगाच्या आणि हिरव्या रंगाच्या दोन रेषा काढलेल्या आहेत. जर एखादी रेषा म्हणजे ह्या
रेषांना छेदणारी एखादी रेषा, जसे ह्या रेषेचं नाव आपण देऊया एम, म्हणजे जी नारंगी रंगाने काढलेली रेषा आहे त्या रेषेचं नाव दिलं आपण एम, आणि हिरव्या रंगाने काढलेल्या रेषेचं नाव दिलेलं आहे आपण एन. बरोबर. तर या रेषेबद्दल आपण पुढे जाणून घेऊया की या दोन रेषांना छेदणारी तिसरी रेषा काढायची. म्हणजे जर एखादी रेषा दोन रेषांना, म्हणजे इथं पहिल्या दोन रेषा मला काढाव्या लागतील, रेषा एम आणि रेषा एन या ठिकाणी पहिल्या काढलेल्या आहेत. रेषा एम आणि रेषा एन या दोन रेषांना छेदणारी मला तिसरी रेषा काढायची आहे. जशी की मी इथे काढले रेषा एल. तर रेषा एल इथे जी तुम्ही पाहताय ती रेषा एल ही एम आणि एन ला दोन भिन्न बिंदू छेदते. जसं की भिन्न बिंदू म्हणजे कोणते, तर ए बिंदू हा एक भिन्न आहे आणि दुसरा भिन्न बिंदू म्हणजे बी. ह्या ए आणि बी या भिन्न बिंदूमध्ये रेषा एल ही एम ला ए बिंदूमध्ये छेदते आणि रेषा एल ही एन रेषेला बी बिंदूमध्ये छेदत असेल तर रेषा एल ला आपण छेदिका असं म्हणतो. मग डावीकडे जे शिकवलं गेलं ते असं होतं की छेदिका कशाला म्हणायचं, तर छेदिका म्हणताना छेदिका काढण्यासाठी आपल्याला पहिल्या दोन समांतर रेषा काढाव्या लागतात. त्या रेषांना नावं दिलं मी, जसं की रेषा एम आणि रेषा एन अशी दोन नावं दिली मी. आता ह्या दोन समांतर रेषा आहेत, त्यांना छेदणारी मला तिसरी रेषा काढायची. मग त्यांना छेदणारी तिसरी रेषा तिचं नाव होतं एल. पण रेषा एल ही एम रेषेला एका बिंदूमध्ये छेदते, त्या बिंदूचं नाव आहे ए. रेषा एल पुन्हा रेषा एन ला जी हिरव्या रंगाने काढली होती ती तिला बी बिंदूमध्ये छेदते. म्हणजे एखादी रेषा दोन रेषांना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल, म्हणजे रेषा एल ही एम ला ए बिंदूमध्ये आणि रेषा एन ला बी बिंदूमध्ये, असे दोन वेगवेगळे बिंदू आले ना, भिन्न म्हणजे वेगवेगळे बिंदू, यामध्ये छेदत असेल तर रेषा एल ला एम आणि एन ची छेदिका असं म्हटलं जातं. मग ह्या छेदिकेमुळे एकूण किती कोन तयार होतात ते आपण जाणून घेणार आहोत. या छेदिकेमुळे एकूण 8 कोन तयार होतात. मग ते 8 कोन कोणते ते आपण इथे जाणून घेणार आहोत. तर इकडे बघा, तुम्हाला एक आकृती दाखवलीये, मी त्याला स्क्वेअर करतोय हिरव्या रंगाने. तर या आकृतीमध्ये तुम्हाला छेदिका, इथे छेदिकेचं नाव आहे एटी. एटी ही छेदिका रेषा पीक्यू ला आणि रेषा आर एस ला एम आणि एन बिंदूमध्ये छेदते. अगोदर काय आपण पाहिलं, छेदिका म्हणजे काय, तर छेदिका म्हणजे दोन रेषांना एक रेषा दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते. मग इथं रेषेचं नाव काय होतं, पीक्यू ही रेषेचं नाव आहे आणि दुसऱ्या रेषेचं नाव आहे आर एस. आणि इथं छेदिका कोण आहे, तर एटी ही छेदिका आहे. म्हणजे ही एटी ही रेषा रेषा पीक्यू ला आणि रेषा आर एस ला एम आणि एन या दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते. मग याच्यामुळे एकूण किती कोन तयार होतील, तर एकूण या ठिकाणी 8 कोन तयार होतील. जसं की पहिला कोन असेल ए एम क्यू, वरच्या दिशेने होईल ए एम क्यू. दुसरा असेल एम एन एस. अशा प्रकारे हा पहिला कोन, मग दुसरा कोन त्याच्या खाली दुसरा दोन, दोनच्या खाली मी दोन लिहितोय, मग तीन आणि तीन, म्हणजे वरती 4 आणि खाली 4, असे टोटल 8 कोन या ठिकाणी तयार होतात. मग एक प्रत्येक कोनाची एक भुजा ही छेदिकेवर असते, तर दुसरी भुजा दोन पैकी एका रेषेवर असते. म्हणजे प्रत्येक कोनाची एक भुजा छेदिकेवर आणि दुसरी भुजा कशावर असते, दोन पैकी, म्हणजे पीक्यू रेषापैकी किंवा आर एस रेषापैकी याच्या कुठल्या तरी एका बाजूला असते, डावीकडे असते किंवा उजवीकडे असते. हे मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो. पुन्हा दुसरा पॉइंट, की जसं की मी आता सांगितलं ए एम क्यू हा जो कोन आहे, मी वेगवेगळ्या अक्षर कलरने दाखवल्यावर तुम्हाला व्यवस्थित समजेल. मी लाल रंगाचा पेन यूज करतोय. ए एम, मी बाजू ए एम
लाल रंगाने दाखवली आणि दुसरी बाजू कोनाची मी निळ्या रंगाच्या पेनाने दाखवतोय, एम क्यू. म्हणजे इथे कोनाचं माप काय आलंय, तर कोन आहे इथे एम क्यू. हा जो कोन तयार झालेला आहे एम क्यू, आणि दुसरा एक कोन तयार झालेला आहे एम पी. तर हे दोन वेगवेगळे कोन आहेत, एम क्यू आणि एम पी. तर या कोनामध्ये जो भाग आहे, जो लाल रंगाने दाखवलाय, तो छेदिकेचा भाग आहे. एम हा छेदिकेचा भाग आहे आणि एम क्यू हा रेषेचा भाग आहे. एमपी हा रेषेचा भाग आहे. म्हणजे प्रत्येक कोनाची एक भुजा छेदिकेवर असते. म्हणजे एम ही भुजा छेदिकेची आहे, तर एम क्यू आणि एमपी ही रेषा, ही जी भुजा आहे ती दोन रेषांपैकी कुठल्या तरी एका रेषेची असते. त्यामुळे छेदिकेमुळे एकूण किती कोन तयार होतात, तर छेदिकेमुळे एकूण 8 कोन तयार होतात. परीक्षेला प्रश्न विचारला जातो की छेदिकेमुळे एकूण डॅश डॅश कोन तयार होतात. तर आपलं उत्तर आहे एकूण 8 कोन तयार होतात. ठीक आहे. तर मग आता आपण जे शिकलो आहे ते हे शिकलो की छेदिका म्हणजे काय आणि छेदिकेमुळे तयार होणारे कोन किती असतात. तर छेदिकेमुळे तयार होणारे कोन हे 8 असतात आणि छेदिका कशाला म्हणायचं हे आपण या भागात पाहिलेलं आहे. मग आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे. मग छेदिकेमुळे जे कोन तयार होतात ते 3 प्रकारचे असतात. त्यातला पहिला कोन म्हणजे संगत कोन, ज्याला की आपण इंग्लिशमध्ये करस्पॉन्डिंग अँगल असं म्हणतो. मग संगत कोन कशाला म्हणायचं, विचारलं जातं पेपरमध्ये की संगत कोनाची व्याख्या लिहा. मग ही व्याख्या कशी ओळखायची आणि संगत कोनांच्या जोड्या पण सांगा. मग आता जे इथे तुम्हाला दिलेलं आहे तर याच्यामध्ये आपण पहिलं संगत कोन कसं ओळखायचं ते पहिलं पाहू आणि त्याच्या अगोदर संगत कोनाची व्याख्या काय आहे ते समजून घेऊ. म्हणजे ज्या जोडीतील कोनांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात, ती जोडी म्हणजे संगत कोनांची जोडी असते. उदाहरणार्थ आपण आकृती काढल्यावर आपल्याला ही व्याख्या व्यवस्थित समजेल. ज्या जोडीतील कोनांची, म्हणजे आता आपण इथे शिकलो काय होतो, तर बाबा समांतर रेषा आणि छेदिका. मग समांतर रेषा आणि छेदिका याच्यामुळे किती कोन तयार होतात, तर बाबा 8 कोन तयार होतात. त्या 8 कोनांपैकी पहिला कोनाचा जो प्रकार आहे तो आहे संगत कोन. मग पहिला आपण छेदिका काढून घेऊया आणि त्याच्यामुळे तयार होणारे कोन पहिले पाहूया. 2 समांतर रेषा काढल्या आणि त्या 2 समांतर रेषांना छेदणारी छेदिका मी काढली. म्हणजे काय की ज्या जोडीतील कोनांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात. छेदिकेवरील भुजा काय एकच दिशा दाखवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात, ती जोडी म्हणजे संगत कोनांची जोडी असते. उदाहरणार्थ इथे आपण पहिलं छेदिका काढली. ठीक आहे. आपण पहिलं नाव देऊया आकृतीला. तर इथं रेषा पीक्यू होती आणि रेषा आर एस होती. 2 निळ्या रंगाच्या रेषा आहेत, त्याचं नाव आहे पीक्यू आणि आर एस. ठीक आहे. यांना छेदणारी आपण छेदिका काढली. त्या छेदिकेचं नाव होतं एटी. जी एटी ही छेदिका पीक्यू ला एम मध्ये छेदते आणि आर एस ला एन मध्ये छेदते. मग त्याच्यामुळे संगत कोनाची जोडी तयार होते. मग संगत कोनाची जोडी म्हणजे काय की जोडीतील कोनांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात. एकच दिशा दर्शवतात म्हणजे काय की आता मला जी कोनांची जोडी दाखवायची आहे ती कशी मी दाखवणार, तर इथे मी दाखवतो एम पी हा कोन. पहिला कोन काय मला दाखवायचा आहे, एम आणि पी. बघा मी आता कलर पेनने दाखवलेलं आहे, पिवळ्या रंगाचा कलर पेन मी दाखवलेला आहे. त्या कोनाचं नाव आणि एरो मी दाखवलेलं आहे एम पी. म्हणजे छेदिकेवरील एकच भुजा एकच दिशा दर्शवतात. म्हणजे एकच भुजा काय, एम ही छेदिकेची भुजा आहे, ती एकच दिशा दाखवली. एम ने एकच दिशा दाखवली आणि छेदिकेवर नसलेली भुजा म्हणजे कोणती, एम क्यू, ती छेदिकेवर नाहीये.
पण ती छेदिकेच्या एकाच बाजूला पाहिजेत. अशा स्थितीत तयार होणारा कोन कुठे असेल, तर MNR असेल. मी जे सांगतोय ते आपली पहिली जोडी, त्या पहिल्या जोडीचं नाव आहे AMP आणि MNR. कोन AMP म्हणजे कोणांचं नाव 3 अक्षराने दाखवलं जातं आणि मध्ये जो असतो तो कोन असतो. म्हणजे AMP कोन व कोन MNR. मी आकृतीमध्ये येल्लो कलरचा पॉइंट दाखवलेला आहे. ते एकाच दिशेला तयार झालेले आहेत. उजव्या कोपऱ्यात वरच्या दिशेने MQ साइडला, PQच्या वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात आणि RS रेषेच्या उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात जे कोन आहेत त्या कोनांची नावं आहेत AMQ व दुसरा कोन आहे MNS. आर झालं इथे एस पाहिजे होतं. ठीक आहे. MNS हे जे कोन आहेत ना, हे संगत कोन आहेत. ठीक आहे. हे जे आहेत ते कोण आहेत, ते संगत कोन आहेत. त्याला आपण दुसऱ्या कलरने पण दाखवू शकतो. मी इथे कलरचा पॉइंट पण दाखवतो तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला समजून येईल. पण इथे दाखवताना आपण जे पहिलं दाखवलं, म्हणजे पहिली जी जोडी दाखवलेली आहे, 1 मिनिट, थोडस कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं. पहिल्या कोणाचं माप आहे, मी एकदम क्लिअर करतो एकदा स्क्रीन. पहिला जो कोन आहे AMP डावीकडे, PQ रेषेच्या डावीकडे वरच्या कोपऱ्यात तो कोन आहे AMP आणि RS रेषेच्या डावीकडे वरच्या कोपऱ्यात, RS रेषेच्या डावीकडे वरच्या साईडला त्या कोणाचं नाव आहे MNR. म्हणजे हे जे कोन आहेत ते संगत कोन आहेत. मग दुसरा कोणाची जोडी काय आहे, कोन PMN आणि दुसरा कोन आहे RNT. आपण तो स्टारने दाखवू शकतो. मी त्याला स्टारने दाखवलंय. बघा, तुम्हाला डायग्राम इझी समजेल. कोणता आहे स्टार दाखवलेला आहे तुम्हाला इथे. स्टार द्वारे तुम्हाला कळेल मी कोणत्या कोणाचं माप सांगितलंय. मी पहिला पॉइंट क्लिअर करतोय म्हणजे दुसऱ्या कोणाचं आकृती तुम्हाला कळेल. त्याला संगत कोन असं म्हणतो. कोन PMN व कोन RNT. PMN म्हणजे काय, तर PQ रेषेच्या खाली डावीकडे, म्हणजे P पासून स्टार्ट करायचं, मग M वर यायचं आणि मग खालच्या साईडला जो कोन तयार होतोय तो PMN आणि RNT. PQ रेषेच्या खाली आणि RS रेषेच्या खाली डावीकडे खालच्या दिशेने एकाच दिशेने पाहिजेत आणि एकाच छेदिकेच्या एकाच साईडला जे कोन तयार होतात रेषेच्या वरती किंवा रेषेच्या खालती, या कोनांना आपण संगत कोनांची जोडी बोलतो. आता उजव्या साईडची पण कोन आहेत. मग त्या उजव्या साईडच्या कोनाचं नाव काय आहे, तिसरा कोन, कोन AMQ व कोन MNS. मी इथं गोल करून त्याच्यात एक फुल्ली मारलेली आहे. म्हणजे तुम्हाला जो कोन शोधायचा आहे त्या कोनाचं नाव असणार आहे AMQ आणि दुसरा असणार आहे MNS. उजव्या साईडचा रेषेच्या वरती तयार झालेला कोन AMQ आणि MNS. आणि त्यानंतर चौथा कोन जो आहे QMN आणि SNT. हा उजव्या साईडलाच तयार झालेला आहे, पण PQ रेषेच्या खाली आणि RS रेषेच्या खाली, ज्याला आपण नवीन चिन्ह दिलंय, ते चिन्ह मी इथे दाखवलेलं आहे. जेणेकरून तुम्हाला संगत कोन कसे असतात ते रेषेच्या एकाच बाजूला आणि एकाच दिशेने तयार होतात. रेषेच्या एकाच बाजूला आणि एकाच दिशेमध्ये असतात, एकाच बाजूस असतात. त्याला काय बोलतो आपण, संगत कोन. परीक्षेला विचारलं जातं की AMP ची संगत असलेला कोन दाखवा. मग AMP ची संगत असलेला कोन काय आहे, तर पॉइंट नंबर 1 मध्ये सांगितलेला आहे. पहिल्या पॉइंट मध्ये सांगितलंय कोन
AMP सोबत असलेला संगत कोण आहे MNR, जो आपण कोणाचं चिन्ह पिवळ्या रंगाने दाखवलेलं आहे. मग PMN शी संगत असलेला कोण कोणता आहे, तर त्याला आपण स्टार करून दाखवलेलं आहे. त्या कोणाचं नाव आहे RNT. अशा आपल्याला चारही कोणांच्या जोड्या सांगता आल्या पाहिजेत. संगत कोण कशाला म्हणतात. मग त्याच्या पुढे आपण जाणार आहोत. याच्या पुढे जायचंय तर ह्या पुढचा टॉपिक आहे आंतरकोन. म्हणजे काय होतो की तो दोन रेषांच्या आतमध्येच तयार होतो. म्हणजे आता आपण सुरुवातीला काय शिकतोय तर समांतर रेषां आणि छेदिका यांच्यामुळे तयार होणारे कोन. तर समांतर रेषा आणि छेदिका याच्यामुळे एकूण 8 कोन तयार होतात. पण त्यातला पहिला प्रकार जो शिकलो तो होता संगत कोन. आता जो दुसरा प्रकार आहे तो आहे आंतरकोन, ज्याला इंग्लिशमध्ये इंटेरियर अँगल्स असं म्हटलं जातं. म्हणजे काय, हा कोन कसा ओळखायचा, तर हा कोन ओळखायला सर्वात सोपा. हा रेषेच्या आतमध्येच तयार होतो, म्हणजे PQ आणि RS या दोघांच्या आतमध्ये. मी इथे तुम्हाला कोनांची डायग्राम जिथे काढलेली आहे, तर एका बाजूला बघा कोनांचं नाव पण लिहिलेलं आहे आणि चिन्ह पण दाखवलेलं आहे. पण त्याच्या अगोदर व्याख्या पाहूया आपण, की ज्या जोडीतील कोन दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत व छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत. म्हणजे काय, की दोन रेषांच्या आतमध्येच, पण छेदिकेच्या उजवीकडे म्हटलं तर उजवीकडेच विचार करायचा, डावीकडे म्हटलं तर डावीकडेच विचार करायचा. अशा कोनांना आपण आंतरकोनांची जोडी असं म्हणतो. आपण हे व्यवस्थित डायग्रामॅटिकली पाहूया. म्हणजे काय, ज्या जोडीतील कोन दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत. म्हणजे आता मी एक कोन दाखवतो, त्या कोनाचं नाव बघूया PMN हा कोन, आणि दुसरा कोन आहे RNM हा कोन. म्हणजे हा इकडे तयार झालाय आणि हा इकडे, म्हणजे छेदिकेच्या डावीकडे तर डावीकडेच तयार होणार आणि पण दोन रेषांच्या आतमध्ये असणार, बाहेर नसणार. अशा कोणाला आपण आंतरकोनांची जोडी म्हणतो. मग कोन PMN ची आंतरकोनाची जोडी कोणती, तर आपण सांगू शकतो RNM. बघा, डावीकडे तर डावीकडेच आंतरकोन तयार होतात, उजवीकडे असणाऱ्या आंतरकोनाची जोडी उजवीकडेच असते. मग दुसरा जो आंतरकोन आहे त्याचं नाव आहे QMN. म्हणजे हा कोन असा दाखवला, मी कलर पेन वेगळा वापरतो जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही. QMN म्हणजे हा कोन जो झालाय तो असा झालाय QMN पर्यंत. आणि दुसरा जो कोन असणार आहे तो असणार आहे MNS. म्हणजे हा दोन रेषेंच्या आतमध्येच होतो. तुम्ही असंही वापरू शकता SNM, अर्थ तोच होतो, फक्त मधला जो कोन आहे तो दोन रेषेंच्या आतमध्ये असावा. उजवीकडे असेल तर उजवीकडे, डावीकडे तयार होणारा कोन डावीकडे. म्हणजे दोन्ही कोन तयार झाले आंतरकोन, तर डावीकडेच दोन्ही आंतरकोन असतील, उजवीकडेच दोन्ही आंतरकोन असतील, पण दोन रेषांच्या आतमध्ये. दोन रेषांच्या आतमध्ये आहे म्हणून ह्याचं नाव आहे आंतरकोनांची जोडी. म्हणजे ज्या जोडीतील कोन दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस आहे आणि छेदिका त्याला डावी बाजू आणि उजवी बाजू म्हणून संबोधित करते, पण छेदिकेच्या एकाच दिशेला असतात, त्याला आपण काय बोलतो, आंतरकोनाची जोडी. मग इथे आंतरकोनांच्या जोड्या किती आहेत, तर दोन आहेत, PMN आणि PMN ची आंतरकोनाची जोडी येणार RNM. दुसरी आहे QMN आणि त्याच्याशी निगडीत असणारी म्हणजे एकरूप असलेली आंतरकोनाची जोडी आहे MNS. ठीक आहे. तर आता आपण आंतरकोनाची जोडी काय त्याबद्दल शिकलो. मग आता आंतरकोन शिकलो, संगत कोन शिकलो, मग अजून आता एक उरला तो शेवटचा कोन, त्याला व्युत्क्रम कोन बोलतात, जो की इंग्लिश मधलं Z अक्षर आहे त्याच्याप्रमाणे असतो. आपण पहिलं त्याच्याबद्दल जाणून घेऊ आणि मग सराव संच
2.1 सोडवायला स्टार्ट करू. व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन म्हणजे काय? तर ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. मग छेदिकेच्या उजव्या कोपऱ्यात आणि डाव्या कोपऱ्यात इथे आपल्याला झेड अक्षर तयार होतं. बघा आंतरव्युत्क्रम कोन मध्ये कोणतं अक्षर तयार होतं? झेड. मग झेड अक्षर तयार ज्या ठिकाणी होतं त्याला आपण बोलतो आंतरव्युत्क्रम कोन. ठीक आहे. आणि याच्यामध्ये दुसरा एक प्रकार पडतो तो बाह्य व्युत्क्रम कोन. ते आपण इथे जाणून घेणार आहोत. इथं आंतरव्युत्क्रम कोन कोणता, बाह्य व्युत्क्रम कोन कोणता ते आपण टप्प्याटप्प्यात शिकू. पहिलं व्युत्क्रम कोन म्हणजे काय ते जाणून घेऊया. ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. म्हणजे एम हा कोन एका विरुद्ध बाजूला असला पाहिजे. ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात. म्हणजे पीएम ही दिशा अशी आहे बघा, पीएम ही दिशा डावीकडे चालली आहे. ठीक आहे. तर एनएस ही दिशा उजवीकडे चालली आहे. बघा पहिलंच, ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध बाजू दर्शवतात, ती व्युत्क्रम कोनांची जोडी असते. मग मी इथे लाल रंगाचा पेन वापरून तुम्हाला सांगितलेलं आहे. मग इथे जो कोन तयार झालेला आहे आंतरव्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन. तर आंतरव्युत्क्रम कोन कोणता? तर कोन पी एम एन आणि त्याच्याशी एकरूप असलेला दुसरा मग त्याच्या बरोबर मापाचा मग त्याच्या विरुद्ध बरोबर जेवढं माप आंतरव्युत्क्रम कोणाचा आहे त्याच्याच दुसऱ्याशी निगडीत असलेला आंतरव्युत्क्रम कोन कोणता? तर पीएमएन झाल्यानंतर दुसरा आपला कोन येणार आहे तो एम एन एस येणार आहे. एम एन एस म्हणजे एन एस ची बाजू कुठे चाललीये? उजवीकडे. तर पीएम ची बाजू कुठे चाललीये? डावीकडे. म्हणजे छेदिकेवर असलेल्या भुजा त्या विरुद्ध बाजू दाखवतील. ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस बघा, कोन एम हा डावीकडे तर कोन एन हा उजवीकडे. म्हणजे छेदिकेच्या डावीकडे एम कोन आहे. मी इथे कलर पण केलेला आहे पोपटी रंगाचा. तर एम कोन डावीकडे आणि कोन एन हा उजवीकडे. मग ह्या कोणाला आपण व्युत्क्रम कोन म्हणतो. आणि व्युत्क्रम कोनांचे दोन प्रकार पडतात. जो रेषेच्या आतमध्ये दोन रेषांच्या आतमध्ये तयार होतो त्याला आंतरव्युत्क्रम कोन. आणि बाह्य व्युत्क्रम कोन म्हणजे काय? तो रेषेच्या वरती तयार होतो. मग आंतरव्युत्क्रम कोन झेड अक्षराने असाही दाखवला जातो आणि उलटा झेडने पण दाखवता येतो. पण आता बाह्य व्युत्क्रम कोन बघूया. तर बाह्य व्युत्क्रम कोन कसा असणार आहे? तर उलट्या दिशेत पण तयार होतो. आता जो पहिला जो कोन तयार झाला तो आंतरव्युत्क्रम कोन. आता दुसऱ्या आकृतीमध्ये मी तुम्हाला दाखवतो. कलर पेन वेगळा युज करतो जेणेकरून तुम्हाला हा कॉन्सेप्ट व्यवस्थित कळेल. ब्लू रंगाचा पेन वापरतोय. ठीक आहे. पहिला आपण हे इरेज करून टाकूया. पहिला डायग्राम. एक मिनिट. तर या ठिकाणी उलट्या दिशेत उलटा झेड जसा असतो त्या दिशेत जो कोन तयार होतो तो बाह्य व्युत्क्रम कोन. बाह्य व्युत्क्रम कोन म्हणजे काय? तर आर एन ए किंवा आर एन एम हा जो कोन तयार झालेला आहे आर एन एम त्याच्या बाह्य व्युत्क्रम कोन असणारे क्यू एम एन हा बाह्य व्युत्क्रम कोन आहे. हे आपल्याला जाणून घ्यायचं. म्हणजे झेडच्या डायरेक्शन मध्ये पण उलट्या दिशेने असणार आहे. म्हणजे इथे तयार झालेला कोन जो असणार आहे बाह्य व्युत्क्रम कोन तो असणार आहे टी एम क्यू आणि दुसरा असणार आहे आर एन ए. हे बाह्य व्युत्क्रम कोन आहेत. हे मी तुम्हाला इथे दाखवतो. हे बाह्य व्युत्क्रम कोन आहेत. रेषेच्या बाह्य बाजूस
तयार झालेले कोन त्याला बाह्य वितक्रम कोन बोलतात, पण ते झेड मध्ये असले पाहिजेत आणि रेषेच्या वरती आहेत म्हणून बाह्य वितक्रम कोन. रेषेच्या आतमध्ये असते तर मग आंतरवितक्रम कोन. तर वितक्रम कोनांचे दोन प्रकार आपल्याला माहिती पाहिजे, आंतरवितक्रम कोन आणि बाह्य वितक्रम कोन. आता आज जे आपण शिकलोय त्याच्याशी निगडीत आपण काही प्रश्न सोडूया, जेणेकरून तुम्हाला आंतरवितक्रम कोन, बाह्य वितक्रम कोन, कोनांची आंतरजोडी, आंतरजोडीतील कोन आणि संगत कोन हे व्यवस्थित समजून येईल. आपण ही सगळी स्लाइडवरचा जो कॉन्टेक्स्ट आहे तो इरेज करूया आणि पुढे जाऊया. मग आपल्याला असे प्रश्न विचारले जातात, आंतरवितक्रम कोनांची जोडी लिहा. तर पहिलं काय आहे की आंतरवितक्रम कोन पी एम एन, मी बघा दाखवतो तुम्हाला इथे, पी एम एन पासून एस पर्यंत रेष मारून घ्यायची, म्हणजे झेड तयार झाला पाहिजे. झेड तयार झाला म्हणजे वितक्रम कोन तयार होतो. मग झेड मधले पहिले दोन बिंदू, जसं इथं एम झालाय, पी एम एन, आणि दुसरा आहे एम एन एस, हा कोन, हा आंतरवितक्रम कोन आहे. उजवीकडे जो पोपटी रंगाने दाखवलेला कोन हा पहिला आकृती आहे, ही आकृती पहिली आहे आपली. आता ही आंतरवितक्रम कोनाची जोडी झाली, तर दुसरी आंतरवितक्रम कोनाची जोडी आपण बघूया. दुसरे क्यू एम एन, ठीक आहे, क्यू एम एन ही जोडी उलटा झेड काढून घेतला आणि त्याच्या बरोबर आहे आर एन एम. म्हणजे ही जी डायग्राम चुकलेली आहे पहिली, त्याच्यामध्ये मला कोण इकडे दाखवायचा होता, हा कोण आणि हा कोण, उलटा झेड म्हणजे हा झेड असा असणार. मग या ठिकाणी जो कोन तयार झालाय ना तो उलट्या झेड साठी तयार झालाय, त्याला आपण बोलतो आंतरवितक्रम कोन. डायग्राम मध्ये कलरचा शेडिंग चुकलेला आहे, तो ग्रीन शेडिंग आरच्या ठिकाणी, आरच्या साईडला पाहिजे होता, आणि दुसरा जो ग्रीन शेडिंग आहे तो एमच्या उजव्या साईडला बॉटमला पाहिजे होता, इकडे लेफ्ट साईडला टॉपला पाहिजे होता. मग हे जे आहे ती आंतरवितक्रम कोनांची जोडी आहे. बाह्य वितक्रम कोन म्हणजे काय, रेषेच्या बाहेर तयार झाला पाहिजे, रेषेच्या वरती तयार झाला पाहिजे. दोन रेषांच्या आतमध्ये तयार होतो त्याला आंतरवितक्रम कोन, पण तो झेड मध्ये तयार झाला पाहिजे. झेड दोन प्रकारचे आहेत, आपण हा इंग्लिश मधला झेड असा लिहितो, उलटा झेड आणि सरळ झेड, म्हणजे मिरर इमेज, झेडची आरशातील आकृती, ही आपल्याला ओळखता आली पाहिजे. आपण पुढे जाऊया. बाह्य वितक्रम कोन, बाह्य वितक्रम कोन काय आहे, तर आकृती बघा, पहिली आकृती ए एम पी, पहिला कोन जो आहे ए एम पी, इथं डायग्रामचं नाव चेंज केलंय, ए एम पी. बघा ए, एक मिनिट मी इरेज करतो. ए एम पी म्हणजे इथून कोन चालू झाला ए पासून, म्हणजे ह्या टोकापासून कोन तयार झाला ए एम पी, त्याच्याशी निगडीत असलेला बाह्य कोन कोणता आहे, तो आहे टी एन एस. म्हणजे इकडचा बाह्य कोन आणि हा वरचा बाह्य कोन इथला, ह्याला आपण काय बोलू, बाह्य वितक्रम कोन. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. बाह्य वितक्रम कोनाची गोष्ट कळाली असेल तर आपण पुढे जाऊया. याच प्रकारे आपल्याला कोनांच्या जोड्या आपण पुढे पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हा कॉन्सेप्ट अजून व्यवस्थित कळेल. सराव संच 2.1. तर 2.1 मध्ये एकूण 3 प्रश्न आहेत. ठीक आहे. 3 प्रश्नांपैकी पहिला प्रश्न आपल्याला असा सांगितलेला आहे की सोबतची आकृती पहा, म्हणजे आता जे आपण शिकलेलो आहे, आंतरवितक्रम कोण कोणते, बाह्य वितक्रम कोण कोणते, कसे ओळखायचे, संगत कोण कसे ओळखायचे, आणि कोणांची आंतरजोडी कशी ओळखायची, असेच प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. तर प्रश्न क्रमांक 1 मध्ये आपल्याला सांगितलंय सोबतची आकृती पहा, आकृतीत कोणांची नावे
एका अक्षराने दाखवलेले आहेत, म्हणजे प्रत्येक कोणाला नाव दिलेलं आहे. त्या आधारे रिकामी चौकट भरा. तर पहिली जी जोडी दिलेली आहे ती आपल्याला सांगितली आहे की संगत कोणांच्या जोड्या ओळखा. म्हणजे कोण पी चा संगत कोण ओळखायचा आहे, कोण क्यू चा संगत कोण ओळखायचा आहे. म्हणजे 4 कोण तुम्हाला दिलेले आहेत, त्यांची जोडी आपल्याला ओळखायची आहे. मग हे तुम्हाला समजावं म्हणून मी इथे एक हिंट दिलेली आहे की रूल यूज करायला सांगितले आहे की छेदिकेची एकच बाजू आणि समान दिशा. छेदिकेची एकच बाजू म्हणजे काय, डावीकडे तर डावीकडेच संगत कोण तयार होणार, एकाच बाजूला असणार आणि समान दिशेला असणार. मग कोण पी ज्या ठिकाणी आहे तसाच कोण कुठे तयार झालाय ती असणारे संगत कोणांची जोडी. मग तुम्हाला इथे आकृतीमध्ये पाहून कळेल की कोण पी डावीकडे आहे आणि वरच्या कोपऱ्यात आहे. छेदिकेच्या एकाच बाजूस आणि ते सुद्धा डावीकडे वरच्या कोपऱ्यामध्ये. मग तुम्हाला छेदिकेच्या डावीकडेच पण वरच्या कोपऱ्यामध्ये कोणता कोण दिसतोय, तर कोण डब्ल्यू दिसतोय. बरोबर. मग संगत कोणांची जोडी सोपी ओळखायला, छेदिकेच्या एकाच बाजूस आणि एकाच दिशेस, एकाच बाजूस आणि समान दिशेस. आता उजव्या कोपऱ्यात आहे का डाव्या कोपऱ्यात, पी हा डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला आहे. मग खालच्या डायरेक्शन मध्ये डब्ल्यू हा डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला आहे, रेषेच्या वरच्या बाजूला आहे. म्हणून इथे जी कोणाची जोडी तयार होईल ती असेल डब्ल्यू. म्हणजे कोण पी बरोबर जो दुसरा संगत कोण येणार आहे तो असणार आहे आपला डब्ल्यू, कोण डब्ल्यू. त्याचप्रमाणे कोण क्यू जो आहे तो उजवीकडे वरच्या कोपऱ्यामध्ये आहे. मग त्याच्याशी संगत असलेला कोण खालच्या लाईनवर वरच्या दिशेला कोण आहे, एक्स आहे. म्हणून आपलं उत्तर काय होईल, कोण क्यू शी संगत असलेला कोण कोणता आहे, तर एक्स आहे. आता आर हा कोण रेषेच्या खाली आहे, वरच्या रेषेच्या खाली. इथे 2 रेषा होत्या ना, त्या वरच्या रेषेच्या खाली उजवीकडे पण खालच्या बाजूस तो कोण कोणता आहे, तर कोण आहे वाय. म्हणून आपलं इथे आन्सर काय येणार, वाय हा कोण आरशी संगत असलेला कोण आहे. नेक्स्ट आहे एस कोण. मग एस कोणशी संगत असलेला कोण उरला कोण आता, झेड कोण. म्हणजेच आकृतीमध्ये तुम्हाला चिन्ह ओळखता यावे म्हणून मी चिन्ह दाखवलेले आहे. तर संगत कोण हे छेदिकेच्या एकाच बाजूला तयार होतात, एकाच दिशेला असतात. म्हणून आपल्याला हे कोण शोधता आले पाहिजेत, त्यांची नावं लिहिता आली पाहिजेत. परीक्षेला हमखास ही आकृती दिली जाते आणि आकृतीची नावं बदलली जातात. PQRS ऐवजी एबीसीडी नाव असतं किंवा MNOP नाव असतं. तर नावं बदलली जातात, पण आपल्याला कोणाची नावं बदलली तरी सुद्धा हे लक्षात ठेवायचे की संगत कोण छेदिकेच्या उजव्या बाजूला ज्या दिशेला पहिला कोण आहे त्याच दिशेला दुसरा कोण सुद्धा मिळतो. रेषेच्या वरती तयार होणारे कोण, एकाच बाजूला तयार होणारे कोण, उजवीकडे तर उजवीकडे, डावीकडे तर डावीकडे, रेषेच्या खाली तर दुसरे पण रेषेच्या खाली, याला आपण बोलतो संगत कोण. संगत कोणांच्या जोड्या लिहा. प्रश्न क्रमांक 1 मधला हा पहिला पार्ट आहे. पण प्रश्न क्रमांक 1 मध्ये अजून 2 क्वेश्चन आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला अंतर कोणांची जोडी दाखवायची आहे. आंतरविक्रम कोणांची जोडी. ठीक आहे. तर प्रश्न पहिलाच आहे, इथे पण आपल्याला रिकाम्या जागाच भरायच्यात. पण तुम्हाला हे सोपं जावं म्हणून मी इथे हिंट दिलेली आहे. रेषेच्या आतील बाजूस आणि छेदिकेच्या विरुद्ध बाजूस. रेषेच्या आतील बाजूस पण छेदिका जी आहे ना, ते 2 तुकडे करते, डावी आणि उजवी, त्याला आंतरविक्रम कोण बोलतात. 2 रेषांच्या आतमध्ये तयार होतो. मग आंतरविक्रम कोण म्हटलं की लगेच झेड काढून घ्यायचा, म्हणजे झेड मध्ये तयार होणारा कोण असा. हा एक झेड किंवा उलटा झेड, हे 2 झेड जर तुम्हाला शोधता आले तर तुम्ही लिहू शकता आंतरविक्रम कोणाची जोडी. मग आंतरविक्रम कोणाची जोडी मला लिहायची, तर पहिला जो कोण आहे एस, त्याचा आंतरविक्रम कोण काय असेल तो आपल्याला शोधायचा. एस जर इकडे आलाय तर त्याच्या आंतरविक्रम कोण असणार आहे एक्स. आपल्याला उत्तर लिहिता आलं पाहिजे एक्स.
आणि डब्ल्यू चा आंतरविक्रम कोण असणार आहे उलटा, म्हणजे डब्ल्यू इकडे होता, रेषेच्या आतमध्येच तयार होतो, आणि त्याचा डब्ल्यू चा आंतरविक्रम कोण असणार आहे आर. झेड आणि क्यू हे बाह्य वितक्रम कोण आहे, झेड आणि क्यू हा बाह्य वितक्रम कोण रेषेच्या बाहेर तयार झालाय. वाय आणि पी हा सुद्धा बाह्य वितक्रम कोण आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे, परीक्षेला हे विचारलं जातं. तर आतापर्यंत आपण 2.1 मधला प्रश्न क्रमांक 1 पूर्ण केलाय. मग ह्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूया. सराव संच 2.1 मधला प्रश्न क्रमांक 2. शेजारील आकृतीत दाखवलेले कोण पहा, खालील जोड्या दर्शवणारे कोण लिहा. आकृती पाहायची आणि त्यांची जोडी दर्शवणारे कोण लिहायचे. आता आंतरवितक्रम कोण, आता पहिली जी आकृती होती ती सोपी होती. आता ही आकृती जी आडवी आहे ना, ती जर तुम्ही उभी केली तर तुम्हाला कोणांची नावं कळतील. तर आंतरवितक्रम कोणांची जोडी लिहायची, पण तुम्हाला हे समजावं म्हणून मी इथे लिहिलेलं आहे की आंतरवितक्रम कोण काय, तर आतील बाजूस आणि विरुद्ध दिशेस. मग आंतरवितक्रम कोण कसा काढवतात, तर झेडच्या डायरेक्शन मध्ये असणार, पण विरुद्ध बाजूस. तर बघा सी कोण आणि ई कोण हे एकमेकांचे आंतरवितक्रम कोण आहेत. ही पहिली डायग्राम. कोण सी चा एकरूप अंतर कोण असणार आहे ई. बघा सी कोण आणि ई कोण हे झेड मध्ये तयार होतात, आणि नेक्स्ट कोण तयार होईल, मी इरेज करतोय, दुसऱ्या पेनने दाखवतोय मी. या ठिकाणी दुसरा पेन कलर पेन यूज करतोय. नेक्स्ट जो कलर पेन आहे तो रेड कलरचा दाखवलाय, तो उलटा झेड मध्ये जर दाखवला तर कोण एच, सॉरी कोण ईशी असलेला सी झाला, मग अशी दाखवला तो असा पण येईल. आणि दुसरा या डायरेक्शन मध्ये जर आपण घेतला, एक मिनिट मी इरेज करतो. तर बी कोणाशी आंतर वितक्रम कोण आहे एच. बी आणि एच आणि ई आणि सी हे आंतर वितक्रम कोण आहे. कोणा दोन रेषांच्या आतमध्ये तयार होत आहेत ते, आणि झेड मध्ये तयार होणारे कोणला आपण आंतर वितक्रम कोण असे म्हणतो. मग आपण उत्तर पाहू शकतो, कोण सी आणि ई आणि बी आणि एच हे आंतर वितक्रम कोण आहेत. आकृतीत दाखवले मी तुम्हाला. संगत कोण कसे, रेषेच्या वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात, तर दुसऱ्या रेषेच्या वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात. संगत कोण कोणते, तर इथे 8 संगत कोण आहेत. आपल्याला 8च्या 8 दाखवता आले पाहिजे, 4 दाखवले तरी चालतील. जर 2च सांगितले तर आपल्याला तर 2च दाखवायचे. तर संगत कोण आपल्याला सांगायचा आहे. ए शी संगत असलेला कोण आहे ई, डी शी संगत कोण असलेला आहे एच, सी सी संगत कोण असलेला आहे जी, आणि कोण बी शी संगत कोण असलेला कोण आहे सी, बी शी असलेला आहे एफ, सॉरी. अशा प्रकारे आपण सांगू शकतो. ए कोणाशी संगत असलेला कोण आहे ई, सी कोणाशी संगत असलेला कोण आहे जी, बी शी संगत असलेला आहे एफ, आणि डी शी संगत असलेला आहे एच. एकाच बाजूला आणि एकाच दिशेला हे तुम्हाला मी समजावं म्हणून सांगितलेले, जेणेकरून तुम्ही लक्षात ठेवाल की आंतरवितक्रम कोण कसे ओळखायचे. ते आतील बाजूस असतात पण छेदिकेच्या विरुद्ध दिशेला. संगत कोण काय, एकाच बाजूला आणि छेदिकेच्या समान दिशेला. आंतर कोण काय असतात, तर रेषेच्या आत आणि छेदिकेच्या पण एकाच बाजूला. म्हणजे कोण सी आणि कोण एच हे आंतरकोण आहेत. का, तर आंतरकोण काय, छेदिकेच्या एकाच बाजूला, डावीकडे तर डावीकडे आणि दोन रेषांच्या आतमध्ये, त्याला बोलतो आपण आंतरकोण. आणि कोण बी आणि ई हे सुद्धा देखील आंतरकोण आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे आपला सराव संच 2.1 पूर्ण झालाय. याच्यावर आधारित असलेले एमसीक्यू तुम्हाला सोडवायचे. पहिला प्रश्न असा आहे, थोडक्यात पाहूया. दिलेल्या दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता एकूण किती कोण तयार होतात. याचं उत्तर मी तुम्हाला आज पाठ शिकवताना दिलेलं आहे.
दोन रेषा जेव्हा दोन रेषांना जेव्हा एक छेदिका छेदते ते एकूण किती कोण तयार होतात? तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्याचं करेक्ट आन्सर आहे 8 कोण तयार होतात. छेदिकेवरील भुजा, दुसरा प्रश्न, की छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा एकाच बाजूस असतात. त्या कोणत्या कोनांची असतात? ही कोणत्या कोनाची व्याख्या आहे? छेदिकेवरील भुजा एकच दिशा दाखवतात आणि छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात. म्हणजे डावीकडे तर डावीकडे, उजवीकडे तर उजवीकडे असतात. तर अशा कोनांची व्याख्या काय आहे? ते तुम्ही मला सोडवून द्यायचंय. ठीक आहे. इथपर्यंत आपण जे काही शिकलोय याच्यावर आधारित 5 MCQ आहेत. ते तुम्हाला सोडवायचे आहेत. पुढचा MCQ तुम्ही पाहू शकता. आंतरकोनांच्या जोड्या कशा ओळखाल? 4 पर्याय आहेत. आणि चौथा प्रश्न असा आहे, की एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना काय म्हणतात? आज आपण जो पाठ शिकलोय त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतलाय. ठीक आहे. आणि शेवटचा प्रश्न, की ह्याच्यात तुम्ही तुमची आपली उत्तरं पाहू शकता. आणि आज आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहूया, की आज आपण शिकलो समांतर रेषा म्हणजे काय? एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना आपण काय बोलतो? समांतर रेषा. त्या एकाच प्रतलात पाहिजेत. एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. कसं ओळखाल? तर पहिल्या 2 रेषा काढा. त्या एका प्रतलात पाहिजेत. ही रेषा एल आणि रेषा एम ह्या दोन्ही रेषा समांतर आहेत. तर समांतर लिहायचं असेल तर 2 उभ्या रेषा मारतात. याचा अर्थ होतो समांतर रेषा. नंतर छेदिका. छेदिका कशाला म्हणायचं? की 2 रेषांना छेदणारी रेषा, ज्याच्यामुळे किती कोन तयार होतात? 8 कोन तयार होतात. मग 2 समांतर रेषांना छेदणारी रेषा मी एक्स काढली. ठीक आहे. त्याच्यामुळे एकूण 8 कोन तयार होतात. ठीक आहे. आणि ह्या 8 कोनांना 3 भागामध्ये विभागलंय. पहिला आहे संगत कोन, जो की छेदिकेच्या एकाच बाजूस आणि समान दिशेला होतो. दुसरा आहे आंतरकोन. आंतरकोन म्हणजे 2 समांतर रेषांच्या आतमध्ये छेदिकेच्या एकाच बाजूला, डावीकडे तर डावीकडे आणि उजवीकडे तर उजवीकडे. नेक्स्ट आहे व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन झेड मध्ये तयार होणारा कोन. त्याचे 2 प्रकार पडतात, आंतरव्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन. सो आज आपण इथपर्यंत थांबूयात. आज आपण जे काही शिकलोय त्याचा तुम्ही सराव करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या कोनांबद्दल आणि छेदिकेमुळे तयार होणाऱ्या कोनांबद्दल माहिती समजेल. आपण इथपर्यंत थांबूयात, कारण की पुढचा जो तुम्ही जर हा टॉपिक व्यवस्थित केला तर इयत्ता 9वी मध्ये पुन्हा आपल्याला आंतरकोनाची कसोटी, व्युत्क्रम कोनाची कसोटी, संगत कोनांची कसोटी भूमितीमध्ये आपल्याला शिकाव्या लागणार आहेत. त्यामुळे तुम्ही आता जे शिकताय त्याचा पुन्हा वापर आपल्याला इयत्ता 9वी मध्ये होणार आहे. त्यामुळे याचा सराव व्यवस्थित करा. यावर्षी आपल्याला फक्त संगत कोन ओळखायचेत, आंतरकोन ओळखायचेत, व्युत्क्रम कोन ओळखायचेत. त्यांच्या कसोट्यांचा अभ्यास भूमितीमध्ये आपण पुढल्या वर्षी 9वी मध्ये करणार आहोत. ठीक आहे. सो आजपर्यंत इथे थांबूयात आणि उद्या आपण म्हणजे नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याची पुन्हा प्रॅक्टिस करून मग पुढचे क्वेश्चन सोडून घेऊया. ठीक आहे. सो इथपर्यंत आपण थांबूया. गुड नाईट. जे काही प्रश्न दिले आहेत त्यांचा सराव करा.